जय शिवराय मित्रांनो, मी तुषार मनोहर पुयाड हर्ष स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनल तुमचे परत एकदा स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी बघणार आहे सायन्सचे चौथा पाठ। ठीक आहे, या ठिकाणी 5 मिनिटात 50 PYQ या ठिकाणी बघणार आहे आपण। हे PYQ MPSC कंबाईन तसेच सरळ सेवा आणि इतरही सरळ सेवेसाठी तसेच पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे। तर चला तर आपण या ठिकाणी आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। पहिला म्हणजे होमवर्कसाठी दिलेला क्वेश्चन होता, तर पृथ्वीच्या सर्वाधिक तापमान कुठे आढळते हे तर आपण पहिले सांगितलं होतं, केंद्रामध्ये आढळते। आणि दुसरं गोष्ट म्हणजे या ठिकाणी आतमधला जो घटक असतो, पृथ्वीचे जो केंद्रक असतो त्याला काय म्हणतो आपण? निफे म्हणतो। याचे उत्तर काय? योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच जणांनी उत्तर बरोबर टाकलं, निफे। चला तर सुरुवात करू। आज पहिला क्वेश्चन, भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? त्याचे योग्य उत्तर आहे आर्यभट्ट। प्रश्न क्रमांक 2, पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रशांत महासागर। प्रश्न क्रमांक 3, मानवी शरीरातील हृदयाचे सरासरी वजन किती असते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 300 ते 350 ग्रॅम। प्रश्न क्रमांक 4, मानवी शरीरातील इन्सुलिन कुठे स्त्रवते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे स्वादुपिंड। प्रश्न क्रमांक 5, पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे एव्हरेस्ट पर्वत। आणि पृथ्वीवरील सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे म्हणजे पृथ्वीवर कोणता वायू? तर नायट्रोजन। मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता आहे? योग्य क्रमांक याचं उत्तर आहे तर कॉन्ड्रिसेप्स हा मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू आहे। प्रश्न क्रमांक 8, मानवी रक्तप्रवाह नियंत्रित करणारे मुख्य अवयव कोणते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे हृदय। प्रश्न क्रमांक 9, पृथ्वीवर सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? या ठिकाणी योग्य उत्तर आहे चेरापुंजी आणि मोसिंद्रा। दुसरंच, आणि आपण कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतो चेरापुंजी मोसिंद्रा दोन्ही कुठे आहेत। प्रश्न क्रमांक 10, मानवी शरीरातील सर्वात वेगवान पेशी कोणती आहे? या ठिकाणी बघा स्नायू पेशी आहे। प्रश्न क्रमांक 1, मानवी शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव कोणता आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे यकृत। प्रश्न क्रमांक 12, पृथ्वीवरील सर्वात लांब नदी कोणती? या ठिकाणी योग्य उत्तर आहे नाईल। प्रश्न क्रमांक 13, विद्युत दाबाचे एकक काय आहेत? या ठिकाणी योग्य उत्तर आहे व्होल्ट। प्रश्न क्रमांक 14, मानवी शरीरातील सर्वात लहान स्नायू कोणता आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे टेप्स। प्रश्न क्रमांक 15, पृथ्वीवरील सर्वात मोठा जंगल कुठे आहे? या ठिकाणी बघा योग्य उत्तर आहे ॲमेझॉनचे जंगल। मानवी शरीरातील मुख्य स्नायू पेशी कोणत्या कार्यासाठी आहेत? या ठिकाणी योग्य उत्तर आहे हालचालीसाठी। प्रश्न क्रमांक 17, सूर्याच्या जवळपास सर्वात गरम ग्रह कोणता आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे शुक्र। प्रश्न क्रमांक 18, मानवी शरीरातील सर्वात जास्त पेशी कोणत्या प्रकारच्या आहेत? या ठिकाणी योग्य उत्तर आहे स्नायू पेशी। प्रश्न क्रमांक 19, पृथ्वीच्या वायुमंडलातील ओझोनचे स्तर मुख्यतः कुठे आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे स्ट्रॅटोस्फियर। प्रश्न क्रमांक 20, पृथ्वीची सरासरी वर्तुळाकार गती किती आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1670 km/h। प्रश्न क्रमांक 21, मानवी शरीरातील सर्वात मोठा मेंदूचा भाग कोणता आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे सेरेब्रम। प्रश्न क्रमांक 22, मानवाच्या रक्तात सापेक्ष प्रमाणात सर्वाधिक पेशी कोणत्या आहेत? या ठिकाणी योग्य उत्तर आहे लाल रक्तपेशी। लाल रक्तपेशी म्हणजेच आरबीसी आणि WBC याचं जर प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये बघितलं हे किती आहे? जवळपास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका। RBCचं 600 आणि WBCचं 1, 601 WBC आणि RBCचं प्रमाण। पृथ्वीवर सर्वात उष्ण प्रदेश कोणता? या ठिकाणी बघा तर सहारा। पृथ्वीवरील सर्वात लांब पर्वत रांग कोणती आहे? या ठिकाणी योग्य बघा उत्तर आहे रॉकीज। मानवी शरीरातील रक्ताचे प्रमाण किती असते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 25वा क्वेश्चन, तर याचं योग्य उत्तर आहे 5 ते 6 लिटर। 26वा क्वेश्चन, मानव शरीरातील सर्वात लहान स्नायू कोणता आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे स्टेप्स। प्रश्न क्रमांक 27, मानवी शरीरातील रक्तप्रवाह नियंत्रित करणारे मुख्य अवयव कोणते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे हृदय। प्रश्न क्रमांक 28, पृथ्वीवरील सर्वात मोठे झाड कोणते आहेत? या ठिकाणी बघा तर रेडवूड। प्रश्न क्रमांक 29, पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रशांत महासागर। प्रश्न क्रमांक 1, भारताचा इथं आहे, ठीक आहे, भारताच्या पहिल्या महिला वैज्ञानिक कोण आहेत? या ठिकाणी योग्य उत्तर असीमा चक्रवर्ती। प्रश्न क्रमांक 31, पृथ्वीच्या पृष्ठभागात सर्वात जास्त प्रमाणात कोणता खनिज आढळते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे सिलिका। प्रश्न क्रमांक 32, सूर्याच्या प्रकाशात सर्वात जास्त कोणता रंग असतो? या ठिकाणी बघा योग्य उत्तर आहे पांढरा। प्रश्न क्रमांक 33, मानवाच्या हृदयामध्ये एकूण किती धमन्या आहेत? या ठिकाणी बघा 4 मुख्य धमन्या। प्रश्न क्रमांक 34, पृथ्वीवर सर्वात मोठा जीव कोणता आहे? या ठिकाणी ब्लू व्हेल। प्रश्न क्रमांक 35, मानवी शरीरातील पेशींची सर्वात लहान इकाई काय आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे पेशी। प्रश्न क्रमांक 35,
वीज निर्मितीसाठी कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजेच नवनीकरणीय ऊर्जामध्ये तर या ठिकाणी बघा नवनीकरणीय अनवनीकरणीय नवनीकरणीय म्हणजेच काय या ठिकाणी बघा सौर ऊर्जेचा वापर केला जातो नवनीकरणामध्ये। प्रश्न क्रमांक 36 पृथ्वीवरील सर्वात मोठी खाडी कोणती आहे या ठिकाणी बघा पृथ्वीवरील सर्वात मोठी खाडी बंगालची खाडी आहे। प्रश्न क्रमांक 37 मानवी शरीरात पचनासाठी मुख्य एन्झाईम कोणते असते सर्वात जास्त एन्झाईम असते तर अमायलेज। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 38 पृथ्वीवरील सर्वात जास्त उष्णता कोणत्या प्रदेशातली आहे तर या ठिकाणी बघा सहारा वाळवंट। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका सहारा वाळवंट कुठे आहे तर। प्रश्न क्रमांक 39 पृथ्वीच्या जवळपास सर्वात कमी तापमान असलेले ग्रह कोणता आहे या ठिकाणी योग्य उत्तर आहे नेपच्यून। प्रश्न क्रमांक 40 प्रकाशाचं प्रतिबिंब कोणत्या कायद्याने स्पष्ट केले जाते या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रतिबिंबाचा नियम। प्रश्न क्रमांक 41 मानवाच्या हृदयाचे वजन साधारणतः किती असते आय थिंक हा प्रश्न रिपीट झाला आहे 300 ते 350 ग्रॅम। पृथ्वीवरील म्हणजे प्रश्न क्रमांक 42 पृथ्वीवरील सर्वात उंच ज्वालामुखी कोणता आहे या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे ओझास। प्रश्न क्रमांक 43 सूर्याची सौर ऊर्जा मिळवण्यासाठी कोणत्या ऊर्जेचा उपयोग होतो या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे सौर ऊर्जा। प्रश्न क्रमांक 44 मानवी रक्तात ऑक्सिजन वाहणारी मुख्य पेशी कोणती आहेत याच्या ठिकाणी योग्य उत्तर आहे लाल रक्तपेशी। पृथ्वीच्या वायुमंडलातील सर्वात जास्त उंचीवर कोणता वायू आढळतो या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे हायड्रोजन। प्रश्न क्रमांक 46 मानवी शरीरातील हृदय किती वेळा दर मिनिटांनी धडकते या ठिकाणी याचा सरासरी वेळ असतो आपण 60 ते 80 वेळा हे करत असते आपल्या हृदय ठोके मारत असते। सरासरी जर असले एका प्रौढ व्यक्तीचं 72 मध्ये येते लहान मुलाचं जवळपास 140 वेळेस हृदय हे करते आणि जे जसं जसं आपण मोठं होत जाऊ किंवा एज वाढत जाईल त्याच्या हृदयाची क्षमता म्हणजे कार्य करण्याची क्षमता ही कमी कमी होत असते। आणि समज क्वेश्चन प्रश्न क्रमांक 47 मानवी शरीरातील यकृताचे मुख्य कार्य काय आहेत या ठिकाणी बघा विषारी द्रव्ये नष्ट करणे। प्रश्न क्रमांक 48 मानवी शरीरात मेंदू आणि मज्जा पेशींचे मुख्य कार्य काय आहेत या ठिकाणी बघा हालचाल नियंत्रित करणे। आणि या ठिकाणी 49वा क्वेश्चन बघा पाण्याचा pH साधारणतः किती असतो या ठिकाणी 6.5 ते 7.5 याच्या दरम्यान असतो। आणि शेवटचा क्वेश्चन म्हणजे तुमच्यासाठी व्हायचं होमवर्क पृथ्वीवरील सर्वात मोठी खनिज संसाधन कोणती आहेत म्हणजे पृथ्वीवर सर्वात मोठं कोळसा सापडते सोने सापडते लोह सापडते की तांबे सापडते यापैकी सर्वात मोठं संसाधन कोणतं सापडते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे ठीक आहे। तर या ठिकाणी आपलं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं या ठिकाणी आणि सोबतच म्हणजेच आपले जे आन्सर आहे आणि तुम्हाला काही जर सजेशन सुचवायचे असतील तर आपले कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता। या ठिकाणी मी इथेच थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय भेटू पुन्हा पुढच्या लेक्चरला।